नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डिलिरियम बद्दल. तर काय असतो डिलिरियम हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. आता डिलिरियम म्हणजेच काय? तर अचानकपणे मेंदूच्या कार्यात होणारा तात्पुरता गोंधळ किंवा बदल याला आपण म्हणू शकतो. यामध्ये काय होतं तर व्यक्तीची जी विचार करण्याची क्षमता असते किंवा लक्ष केंद्रित करणे किंवा समज येणे किंवा स्मरणशक्ती आणि जे त्याला अवेअरनेस किंवा रिअलायझेशन असतं त्याच्यामध्ये कमतरता निर्माण होणे किंवा त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण होणे. डिलिरियम जो असतो तो काही तासांमध्ये तर काही दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला दिसू शकतो. कधी-कधी रुग्ण पूर्णपणे सामान्य आपल्याला दिसत असतो, तर कधी खूप जास्त गोंधळलेल्या अवस्थेत रुग्ण आपल्याला दिसत असतो. कधी-कधी खूप जास्त शांत आपल्याला दिसून येत असतो. आता ही जी स्थिती आहे, ही स्थिती जी असते ही वृद्ध व्यक्तींमध्ये किंवा आय-सी-यूमध्ये जर एखादा व्यक्ती ॲडमिट झालेला असला किंवा एखादा खूप जास्त गंभीर आजार त्याला झालेला असला, तर त्यांच्यामध्ये आपल्याला ही अवस्था सामान्यपणे दिसून येत असते. जर आपण डिलिरियम सोप्या भाषेत समजून घेण्याचा जर का विचार केला, तर आपल्याला असं सांगता येईल, की एखादी व्यक्ती अचानकपणे जर घरातल्या लोकांना ओळखू शकत नाहीये किंवा चुकीच्या गोष्टी बोलतीये किंवा वेळ, ठिकाण किंवा व्यक्तींबद्दल गोंधळतीये, त्यांना ओळखण्यास गोंधळ निर्माण होतोय. रात्री खूप जास्त अशी व्यक्ती अस्वस्थ दिसायला लागतायत किंवा अ, अशा अस्तित्वात नसलेल्या गोष्टी अशी व्यक्ती पाहू लागतीये किंवा त्यांच्याबद्दल बोलू लागतीये. तर अशा अशा प्रकारचं जर का एखादा व्यक्ती बिहेव करत असेल, तर त्याला डिलिरियम आहे असं आपण म्हणू शकतो. जर आपण डिलिरियमच्या वैशिष्ट्यांबद्दल विचार केला, तर आपल्याला असं सांगता येईल, की डिलिरियम जो असतो याची सुरुवात अचानकपणे होते. जसं की इतर जे मानसिक आजार असतात ज्याची सुरुवात हळू-हळू होते. पण डिलिरियम जो आजार आहे याची सुरुवात अचानकपणे आपल्याला दिसून येत असते. अचानकपणे व्यक्तींच्या बिहेवियरमध्ये बदल आपल्याला दिसून येत असतो. व्यक्तींच्या विचारांमध्ये बदल आपल्याला दिसून येत असतो. त्याचबरोबर यामध्ये व्यक्तींना किंवा रुग्णांना लक्ष केंद्रित करण्यास सुद्धा अडचणी निर्माण होतात. व्यक्तीला आपण कुठे आहोत किंवा आपण कोण आहोत, आपण काय करतोय, आज कोणता दिवस आहे, हे सुद्धा समजण्यात खूप जास्त अडचणी व्यक्तीला किंवा रुग्णाला निर्माण होत असतात.